नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यानंतर पैसे भरले, वेंडर सिलेक्शन झालं. काही शेतकऱ्यांचे सौर पंप सुद्धा आले, फिटिंगही झाली. मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांनी आपला अर्ज भरते वेळेस मोबाईल नंबर चुकीचा टाकण्यात आला, म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचा SMS आला नाही. किंवा काही शेतकरी असे आहेत की मोबाईल नंबर टाकला, नंतर तो मोबाईल नंबर बंद पडला किंवा ते सिम कार्ड खराब झालं आणि मग त्या शेतकऱ्याला त्याबद्दलची कोणतीही अपडेट आली नाही आणि अशा शेतकऱ्यांना हे मोबाईल नंबर बदलायचे होते. मात्र त्यामध्ये तसं कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नव्हतं. आता त्यामध्ये बदल कसा करायचा त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये जर आपला मोबाईल नंबर चुकला असेल तर नेमकं त्या योजनेमध्ये काय बदल झालाय का, किंवा आपला अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे, किंवा आपल्याला आता पैसे भरायचेत, मग अशा वेळेस SMS येत नसेल कारण आपला तिथं मोबाईल नंबर चुकलेला असेल किंवा आपण टाकलेला मोबाईल नंबर खराब झाला असेल, सिम कार्ड बंद पडलं असेल किंवा जी काही कोणती अडचण असेल, तर शेतकऱ्यांना मोबाईल बदलण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या. मात्र त्या पोर्टलवर तसं कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नव्हतं. मात्र असे जे काही शेतकरी आहेत की ज्यांचा मोबाईल नंबर चुकलेला आहे किंवा मोबाईल नंबर बंद पडलेला आहे, मग अशा शेतकऱ्यांना त्याबद्दलची अपडेट मिळत नव्हती. मग अपडेट मिळण्यासाठी त्यांना ते स्टेटस चेक करावं लागत होतं, मग कुठंतरी CSC सेंटरवर जावं लागत होतं. मात्र अशा शेतकऱ्यांना आता मोबाईल नंबर बदलण्याचं त्यामध्ये ऑप्शन येणार आहे आणि ऑप्शन आल्याच्या नंतर आपल्याला तिथं आपला जो काही MK ID आहे तो MK ID टाकून मग तिथं ऑप्शन आपल्याला दिसणार आहे मोबाईल नंबर बदलण्याचं. मग तिथं आपल्याला नवीन मोबाईल नंबर टाकून मग आपल्याला नवीन मोबाईलवर एक OTP येईल आणि तो OTP तिथे टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर चेंज होणार आहे, म्हणजे बदलला जाणार आहे. आणि ही बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण होती, कारण मागच्या काळात जे काही व्हिडिओ केले होते तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी कमेंट करत होते की आमचा मोबाईल नंबर चुकलेला आहे, बंद पडलेला आहे. मग अशा शेतकऱ्यांसाठी ही सुविधा होणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही आता लगेच म्हणता लगेच जाऊन बघू, तर सध्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे, त्यावर दुरुस्तीचं काम चालू आहे. मात्र ही दुरुस्ती झाल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करण्याचा ऑप्शन त्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर आपण बदलू शकता. नाहीतर तुम्ही म्हणताल की तुम्ही सांगितलं आणि बघितलं तरी वेबसाईटच चालत नाही. तर सध्या त्या साईडवर काम चालू असल्यामुळं ती वेबसाईट चालत नाहीये, तिथं एरर येत आहे. मात्र तो एरर गेल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर बदलायचा आहे त्यांना मोबाईल नंबर बदलता येणार आहे. अशी ही महत्वाची माहिती मला वाटली द्यावीशी शेतकऱ्यांना, म्हणून दिलेली आहे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.